नमस्कार मित्रांनो, श्रीदेव रुजेश्वर उद्यान लोरे नंबर 1 फोंड्यावरून वैभववाडीला जो रस्ता गेलेला आहे तिथे वाटेत लोरे नंबर 1 हे गाव आहे आणि ह्या गावातून एक कासारडे मार्गे तरायला रस्ता गेलेला आहे आणि तिट्यावरून एक 500 मीटर अंतरावर हे देवस्थान आहे आणि देवस्थानाचा जो परिसर आहे तो असं उद्यानामध्ये रूपांतरित करण्यात आलेला आहे। सुंदर सुशोभित उद्यान आहे। तर तुम्हाला प्रथम देवाचं दर्शन घडवतो आणि मग उद्यानातील 2-4 महत्त्वाची झाडं दाखवतो। ते ग्रामपंचायतीचे कर्मचारी आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निसर्गाच्या सान्निध्यात अनेक देवतांची स्वयंभू स्थानं असतात। अशाच पद्धतीचं हे रुजेश्वराचं स्थान आहे। ह्या स्थानांचं वैशिष्ट्य म्हणजे याचा जर अभ्यास केला तर असं लक्षात येतं की या स्थानापासून भूमीमध्ये काही मीटर अंतरावर किंवा कधीकधी काही किलोमीटर अंतरावर एक देवतेचा ऊर्जा स्रोत असतो आणि तिथली ऊर्जा ही बाहेरच्या व्यक्तींना ज्यांना कोणाला लक्षात आली पूर्वजांना आपल्या त्यांनी ही स्थानं अशी आयडेंटिफाय करून ठेवलेली आहेत। प्रत्यक्षात तिथली ऊर्जा काय आपल्याला झेपणार नाही, परंतु इथे जी ऊर्जा आपल्याला भेटेल त्यातून आपला जो काय तो लाभ होईल या उद्देशाने अशी स्थानं आपल्या पूर्वजांनी आयडेंटिफाय करून ठेवलेली आहेत। हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे, निसर्गाच्या सान्निध्यात देवतांची स्पंदनं। आणि बाकी आजूबाजूला एक सुंदर गार्डन तयार केलेलं आहे कुठल्या तरी सरकारी योजनेअंतर्गत। ते सगळं काय मी तुम्हाला दाखवत नाही, परंतु माझ्या दृष्टीने महत्त्वाची 2 झाडं तुम्हाला दाखवतो। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही जी पायवाट आहे ह्याच्यामध्ये ही जी खडी टाकलेली आहे हे सिलिका वाळूचेच तुकडे आहेत। हे क्रश केले की याची वाळू तयार होते। तर अशा वाळूची खाण इथे मोठ्या प्रमाणामध्ये आजूबाजूच्या गावांमध्ये आहेत, म्हणजे फोंड्यापासून कासारडे पियाळीपर्यंतच्या पट्ट्यामध्ये। हे लहान मुलांसाठी थोडंसं गार्डन केलेलं आहे, त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं। पण आपल्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे ते मी तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, हे छोटंसं झाड आहे, हे धुपाचं झाड आहे, म्हणजे याच्या डिंकातून धूप तयार होत असेल। प्रत्यक्षामध्ये हे वृक्ष प्रजातीतीलच वनस्पती आहेत, मोठे होतात आणि कदाचित आपल्या जिल्ह्यामध्ये याच्या अशी झाडं असतील सुद्धा, पण आपल्याला ते माहीत नाही आहे। तर मित्रांनो, इथे याने मात्र कुठून तरी विकत घेऊन हे झाड लावलेलं आहे, त्यामुळे आपल्याला कळू शकतं। मोठं झाल्यानंतर त्याचा वापर करता येईल धूप बनवण्यासाठी। आणि त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं हे झाड आहे, हे भीमसेनी कापराचं झाड आहे। हे सुद्धा मोठे वृक्ष होतात आणि याच्यासुद्धा सालीमधून जो डिंक येतो त्याच्यापासून भीमसेनी कापूर बनवतात। तर ही एक चांगली गोष्ट याने केली आहे। बाकी सगळ्या प्रकारचे फुलझाडं आणि इतर शोभिवंत वनस्पती आहेतच, होत्या त्या काजू तशाच त्याने ठेवलेल्या आहेत। आणि एकूणच उपक्रम चांगला आहे। हा अख्खा एवढा मोठा दगड हा पण सिलिका वाळूचाच आहे असं म्हणू शकतो आपण। हे बघा, हे तुम्ही असे क्रश केलात की त्याची वाळू तयार होते। तर या भागामध्ये तुम्ही कधी फिरायला आलात तर किमान लहान मुलांना दाखवण्यासाठी म्हणून इथे जरूर येऊ शकता। ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक कार्यकर्ते यांच्या प्रयत्नातूनच हे झालं असणार एवढं नक्की, त्यामुळे ती मंडळी सगळी अभिनंदनास पात्र आहेत असं मला वाटतं। तर आपल्याकडे जेवढी अशी देवस्थानं आहेत त्या देवस्थानांच्या बाजूला अशा पद्धतीने जी जागा आहे त्याचे चांगल्या वनस्पतींचं गार्डन, आयुर्वेदिक वनस्पती, आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या वनस्पती यांचं अशी गार्डन आपण करू शकतो। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ थांबवतो।